तुम्हाला पण कैरीच्या पारंपरिक लोणच्यापेक्षा हलके, कमी तेलातले आणि जास्त हेल्दी लोणचे पाहिजे आहे का? तर आजच बनवा काकडी, बीट आणि गाजरचे छान असे कलरफुल आणि टिकणारे लोणचे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ताजी काकडी, बीट आणि गाजर. ह्या तिन्ही भाज्यांमध्ये फायबर्स, विटॅमिन्सने भरलेला आहे. बीटामुळे नैसर्गिक रंग आणि आयर्न मिळते. गाजर डोळ्याला चांगले असते आणि काकडीमुळे शरीरात थंडावा मिळतो. तर हे सगळं साहित्य आपण छान धुवून छान असं लांबसर कापून घेणार आहोत. तर हे लोणचं हेवी नाहीये, कमी तेलामध्ये छान असं रोजच्या जेवणात तुम्ही आरामात खाऊ शकता. तर आपण हे सर्व भाज्या छान अशा कापून घेतलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला आता मसाला बनवायचा आहे. तर आपण घेतलेला आहे जिरे, बडीशेप, त्यानंतर मेथी दाणे, त्यानंतर मोहरी. हे सगळं आपण छान असं भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर कमी होईल. त्यानंतर हे साहित्य आपण इथं वाटीमध्ये घेतलेलं आहे. मीठ, लाल तिखट, हळद, हिंग आणि आपल्या कापलेल्या भाज्या. आता मेजरमेंटसाठी आपण कप घेतलेला आहे. आणि पहिल्यांदा आपण बनवत आहोत काकडीचं लोणचं. त्या काकडीच्या लोणच्यात जी मोहरी आपण भाजून घेतलेली होती ती थोडी त्याची भरड काढून आपण घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरीचे दाणे, त्यानंतर जिरे 1 टेबलस्पून व हाफ टीस्पून हळद, 1 चमचा लाल तिखट आणि व्हिनेगर ऑप्शन्स आहे. तुम्हाला जर जास्त काळ टिकवायचं नसेल तर तुम्ही व्हिनेगर नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडे दिवस ठेवणार आहे म्हणून मी व्हिनेगर टाकलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सगळं साहित्य दुसऱ्या गाजरच्या लोणच्यासाठी पण टाकून घेणार आहोत. तुम्हाला हे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित मिळेल. त्याचं तुम्ही यूज करून छान असं तुम्ही काकडी, बीट आणि गाजरचं लोणचं बनवू शकता. हे लोणचं आपण गरम भाकरी, पोळी किंवा डाळ भातासोबत एकदम परफेक्ट हलके आणि ताजे क्रंची लोणचं आहे. तर वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता, कारण हे लाईट आणि लो कॅलरीज आहे. छान असं आपलं हेल्दी आणि सोप्या रेसिपीजसाठी प्रियंका किचनला फॉलो करा. आपलं छान लोणचं रेडी आहे. तर आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब